वायरलेस कंट्रोलर गेम पॅडला. हा मी जस्ट घेतलाय आणि तुम्हाला सांगावंसं वाटलं. याच्यात एक 10,000 प्लस गेम्सची गेम स्टिक भेटते आणि ह्याच्यात 2 कंट्रोलर भेटतात ज्याने आपण भाऊ किंवा आपला मित्र दोघंही खेळू शकतात. इथे फ्रंट साईडला प्रोफेशनल गेम चिप म्हणजे ही दिलेली आहे. दुसरं कनेक्ट टीव्ही. हा जो व्हिडिओ गेम आहे तो टीव्हीला कनेक्ट होतो. क्लासिक गेम्स याच्यात खूप काही क्लासिक गेम्स आहेत. डबल रॉकर कंट्रोलर आणि इथे लिहिलं आहे लाईव्ह. आता मागं बघूया. आता इथे कशी अटॅचमेंट करायची याचं सगळं दिलेलं आहे. प्रोडक्ट फीचर्स असं काय काय दिलेलं आहे मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. हे बघा असा कंट्रोलर येतो. आता सुरू करूया अनबॉक्सिंगला. हे अशी अनबॉक्सिंग होते. पहिलं आपल्याला मॅन्युअल भेटतं त्याच्यात सर्व काही, पण याची गरज नाही कारण की मी तुम्हाला सगळं सांगेन. पहिली जी मेन गोष्ट आहे ती येते म्हणजे 10,000 प्लस गेम्सची गेम स्टिक. हे बघा, ही बघा मित्रांनो अशी असते. ही टीव्हीच्या HDMI पोर्टला लागते. याच्यात इथे मेमरी कार्ड त्याच्यात गेम्स असतात. हे बघा ही अशी याच्यात एक चिप असते आणि याच्यातच ते सर्व गेम असतात. हे ठेवूया आपण बाजूला, मी तुम्हाला सगळं सांगतो. दुसरे येतात मेन कंट्रोलर्स. हे बघा अशा प्रकारचे हे कंट्रोलर्स असतात. इथे जॉयस्टिक, इथे वर खाली करायचे बटन, इथे स्टार्टचा बटन आणि इथे सिलेक्ट बटन आणि खाली मोड्स. वर 4 ट्रिगर आहेत. राईट साईडला 2 ट्रिगर असतात, 1 2 आणि लेफ्ट साईडला 2 ट्रिगर असतात, 1 2. असेच मी तुम्हाला याचा सगळा परिचय पुढे करून देतो कसं काय खेळायचं. आणि याच्यासारखाच अजून एक दुसरा कंट्रोलर येतो. याच्यात पण सेम स्टार्ट, सिलेक्ट, मोड, जॉयस्टिक, ट्रिगर्स असतात. आणि इथे तुम्हाला AAA बॅटरीज लावाव्या लागतील. ते प्रोडक्ट सोबत येत नाही, ते तुम्हालाच घ्यावे लागेल. हे बघा सेम आहे. हे ठेवूया बाजूला. आता पुढची मेन गोष्ट आहे चिपचं डॉंगल. याला डॉंगल म्हणतात कारण याचं काम हे वायरलेस कंट्रोलर कनेक्ट व्हावे म्हणून हा आणि याचा सेन्सर असतो. याला चिप मध्ये लावायचं मी तुम्हाला सांगतो. पुढं चार्जिंग केबल. या चिपला या गेम स्टिकला चार्ज करण्यासाठी ही चार्जिंग केबल दिली आहे आणि याचं कन्व्हर्टर दिलं आहे. आपण हे सुद्धा डायरेक्ट HDMI पोर्टला लावू शकतो, पण जरा टीव्हीच्या बाहेर राहावं म्हणून हे त्याच्यासाठी कनेक्टर दिलं आहे. आता जाऊया पुढं. हे सगळं बाजूला काढूया. आता ही आपल्याला भेटलेली गेम स्टिक. आता याचे कनेक्शन कसे करायचे ते बघा. पहिलं हे कंट्रोलरला अटॅच करण्यासाठी डॉंगल. ते आपल्याला खाली USB पोर्ट दिसत आहे, तिथे याला लावायचं. हे असं दिसतं. आता यालाच कंटिन्यू चार्जिंग मिळत राहण्यासाठी त्याचं आलेले चार्जिंग केबल त्याला लावायची बाजूच्या चार्जिंगच्या पोर्टमध्ये. हे अशी. आणि हे जे कन्व्हर्टर भेटले ते अशा पद्धतीने जोडायचं. हे बघा हे असा पूर्ण सेटअप दिसतो असा. आता आपल्याला काय करायचंय, आता हा आपला पूर्ण सेटअप झालाय. आता आपण हे जे पोर्ट आहे ते टीव्हीच्या HDMI पोर्टला लावायचं आणि हे तुमच्या टीव्हीच्या मागे USB पोर्ट असतं तिथे लावायचं, किंवा नसेलही आपल्या फोनच्या अडॅप्टरला ही पिन लावायची. तिथून आपण चार्ज करू शकतो. आता हा सर्व सेटअप मी तुम्हाला टीव्हीवर लावून कसं खेळायचं ते दाखवतो. आता आपल्या समोर हा टीव्ही आहे. मी हे त्या टीव्हीला कसं अटॅच करायचं ते दाखवतो. आता आपल्याला हा HDMI पोर्ट दिसतोय.
त्याच्यात ही जी पिन आहे का HDMI पोर्टची ती याच्यात लावायची आहे. झाली पहिला सेटअप पूर्ण. आता दुसरं राहिलं चार्जिंग केबल. ही आपल्याला USB पोर्टात लावायची. सेटअप. आता आपल्याला हा TV दिसत आहे. आता याच्यात या गेमची काय सेटिंग करायची ते बघा. आपल्या रिमोटमध्ये मेनू किंवा सेटिंग हा ऑप्शन असेल, त्याच्यावर जायचं. गेलो की आपल्याला सोर्स हे ऑप्शन दिसेल. त्याच्यावर टॅप केलं की आपण HDMI 1 ला ती केबल लावलेली, म्हणून इथे बघा HDMI पोर्ट 1 दिसतंय. मग त्याला सिलेक्ट करायचं. आता आपल्याला असा इंटरफेस दिसेल. हा सगळा त्या गेमचा इंटरफेस आहे. आता आपण वळूया आपल्या कंट्रोलरकडे. वळूया. आता हा आपला कंट्रोलर आहे. आता याच्या खाली बरोबर ऑन आणि ऑफचं ऑप्शन दिसेल, ते ऑन करायचं. आता आपल्याला इथे 2 लाईट्स दिसतील आणि इथे ग्रीन लाईट लागली तर आपला रिमोट या गेमला अटॅच नाही असं समजायचं, आणि इथे रेड लाईट लागली की समजायचं की आपला रिमोट गेमला अटॅच झालाय. आता हा झाला गेम. आता पहिली जॉयस्टिक मूव्ह केली की ही जी लिस्ट दिसते का ती वर खाली होते. आता बघा, हा वर खाली होते. आता बघा इथे तुम्हाला स्टार्टचं ऑप्शन दिसेल. हे ऑप्शन स्टार्टचं आणि हे ऑप्शन सिलेक्टचं आणि हे ऑप्शन मोडचं, आणि हे इथे 2 ट्रिगर दिसतात. आता मी तुम्हाला ही जी क्लास त्याच्यात जाऊन दाखवतो. हां, त्या क्लासमध्ये जाण्यासाठी राईट साईडचा पहिला ट्रिगर दाबायचा. आता बघा क्लासमध्ये जायचं आहे आपल्याला, आणि मी ट्रिगर दाबला की पुढचे सिलेक्शन आलं. आता इथे तुम्हाला खूप अशा गेमिंगचे कॉन्सोल भेटतील. आपण जाऊयात PS1 मध्ये. आता तसेच जॉयस्टिक मूव्ह करायची खाली इकडं, आणि सिलेक्टला A हा ऑप्शन दाबायचा. A हा ऑप्शन दाबला की PS1चे सर्व गेम इकडे येतील. आता आपण असं आलो. आता मी तुम्हाला एक गेम सर्चमध्ये जाऊन टेकन 3 घेऊन दाखवतो. परत तेच ट्रिगर दाबायचे. आता हिस्ट्री, मग कलेक्ट आणि मग सर्चमध्ये इकडे तुम्हाला अख्खा कीबोर्ड दिसतो, आणि जॉयस्टिक हलवली की तिथलचे साईड होतात. आता हे बघा टेकन खेळायचं आहे म्हटल्यावर इथं A सिलेक्टला A करायचा, आणि E परत K आणि शेवट N. आपण आता तिथे टेकनची स्पेलिंग टाकली की इथे बघा आपल्याला टेकन 3 हा ऑप्शन येतो. लगेच जॉयस्टिक वळवायची आणि टेकन 3 वर यायचं, आणि सिलेक्टला A हे बटन दाबायचं. A दाबला की पुढं गेम ऑन. आता आपल्याला टेकन 3 हा ऑन केला असा फेस दिसेल. असं झाल्यावर आपण स्टार्ट हा मोड दाबायचा. आता हे बघा आपले इथे प्लेयर दिसतात. आता मी हा किंग हा ऑप्शन घेतो. परत आपण जॉयस्टिक मूव्ह करायची. तसंच हे इकडे येते. किंग आला की सिलेक्ट म्हणायचं आणि स्टार्ट दाबायचं. आता मॅच झाली सुरू. मी तुम्हाला एक खेळून दाखवतो.
माझा हा फेवरेट शॉट आहे जॉयस्टिक हा असा खेळायचा. मी खेळत नाही दाब. आता आपल्याला या गेमच्या मागे जायचं असेल तर स्टार्ट आणि मोड या दोघांचे ऑप्शन एकदाच दाबायचे. एकदा दाबले की हे जातं. आता आपल्याला हा इंटरफेस दिसेल. रिझ्यूम, एक्झिट, सेव्ह स्टेट, लोड स्टेट, स्क्रीन सेटिंग्स, कंट्रोलर्स. आपल्याला हे काही करू शकतो. आता मी एक्झिट दाबतो. परत जॉयस्टिक खाली घ्यायची आणि एक्झिट आल्यावर ए दाबायचं, सिलेक्ट म्हणायचं. झालं. आणि आता परत मी तुम्हाला वरच्या ह्याला दाखवतो की कसं करायचं. परत ट्रिगर दाबायचं. स्टार्टिंगच्या गेम मोडवर आलं. आता क्लास दाबलं की आपल्याला PS1 वर खूप सारे गेम भेटतात व इकडे खूप सारे असे कंट्रोलर्स आहेत आपण ज्याच्यावर गेम खेळू शकतो. या प्रकारे तुम्ही या गेम कॉन्सोलवर खूप काही मज्जा करू शकता. याच्यावर 2 कंट्रोलर्स मिळाले आहेत, त्यामुळे तुम्ही एकटे पण गेम खेळायचे असेल तर खेळू शकता. याच्यात खूप सारे एकटे खेळायचे गेम आहेत व तुम्हाला भाऊ असेल किंवा मित्र घरी आला असेल तर तुम्ही दोघं मिळून हा गेम कॉन्सोल एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला आता एका कंट्रोलरवरून खेळताना दाखवलं, पण मी तुम्हाला आता 2 कंट्रोलरवरून खेळणार. दोघांची स्टार्ट बटन दाबायचे. हे बघा, हा वाला माझ्या हातात आहे. हा तुमच्या समोर ठेवतो वाटल्यास तर. हां, आता हा ऑन झालेला आहे. एकाला 2 प्लेयर असतील तर एका रिमोटवर रेड लाईट येते आणि एका रिमोटवर ग्रीन लाईट येते. आता दोन्ही कनेक्ट झालेत की नाही हे तुम्हाला दाखवतो. आता बघा, हा पहिला आणि तो तुमच्या समोर आहे, हा खाली ठेवलाय. आता हा पहिला ग्रीनवाला खाली घेतलं, हा पण चालतोय. आणि आता हाच परत या बाजूला ठेवतो आणि परत दुसरा उचलतो आणि हा पण सेम चालतोय. म्हणजे आता मी तुम्हाला हे दोन्ही कंट्रोलर्स कनेक्ट करून दाखवलेत. कसं खेळायचं हे तुम्हाला सगळं सांगितलंय. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता हा तुम्हाला इंटरफेस आल्यावर याच्यात पेज म्हणून हे ऑप्शन आलेलं आहे, दिसतंय पेज. आत्ता आपण दुसऱ्या पेजवर आहोत आणि अजून असे 2173 पेज आहेत आणि एका पेजमध्ये असे 10 गेम्स भेटतात. हे सेकंड पेज आहे. आता हे सेकंड पेज आहे. आता हे बघा, लगेच इथं फर्स्ट पेज आलं. फर्स्ट पेजमध्ये 10, सेकंड पेजमध्ये 10, असे करत 2173 पेज आहेत. सर्व पेजमध्ये 10 असे गेम्स आहेत. हा व्हिडिओ गेम तुम्हाला ॲमेझॉनवर हार्डली 1500 पर्यंत भेटेल.